गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आव्हानानुसार वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा अनाठायी खर्च न करता, बॅनरबाजी न करता मानवी जीवनात उपयुक्त असणाऱ्या बाबींवर खर्च करावा असे आवाहन करण्यात आले होते। त्यांच्या आदेशाचे पालन करून माननीय श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यतीनभाऊ कदम व येवला लासलगाव विधानसभा प्रमुख आर्किटेक्चर अमृताताई पवार व येवला तालुक्याचे भाजपचे श्री समीर समदडिया व डॉक्टर महेशजी जोशी यांच्या नेतृत्वाखाली श्री अमोल थोरे, श्री गणेश फड, श्री उत्तमराव नागरे, मनोज गीते या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आंबेगाव तालुका येवला येथील तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरुण आव्हाड व भारतीय जनता युवा मोर्चा येवला तालुका पाटोदा मंडल माजी अध्यक्ष मिलन पाटील व उपाध्यक्ष विक्रम बोराडे, श्री रवी काका आहेर, श्री संपत कदम, चंद्रभान जाधव, श्री छगन मामा दिवटे, बाजीराव महाराज पाचपुते यांच्या नियोजनाने आंबेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे 2000 विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे व फळांचे वृक्ष लागवडीचा हा आगळा वेगळा भव्य असा कार्यक्रम येवला तालुका पाटोदा मंडलातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला। महाराष्ट्र राज्याचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, एक विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजेच वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशान्वये एक सूचना होती की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचं व्यर्थ वायफळ खर्च न करता काहीतरी सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे। याच धर्तीवरती आपल्या आंबेगाव या गावामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करून आणि मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। येवला तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तसेच या आंबेगाव गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आज आलेली आहे। यामधून आदरणीय लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना कोटी कोटी अशा शुभेच्छा या सर्व मंडळींनी दिलेल्या आहे। आज या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे नाशिक जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यतीनभाऊ कदम असतील, त्यानंतर ज्यांच्या नेतृत्वाने हा कार्यक्रम होतो आहे आदरणीय अमृताताई पवार असतील, तसेच समीरभाऊ समदडिया असतील, अमोलभाऊ थोरे असतील, गणेशभाऊ फड असतील, उत्तमराव नागरे असतील, राजूभाऊ परदेशी असतील, नानाभाऊ लहरे, तरंगभाऊ गुजराती, पप्पूशेठ सस्कर असतील आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून होतं आहे एक युवा नेतृत्व मिलनभाऊ पाटील असतील, अरुणभाऊ आव्हाड असतील, तसेच विक्रमभाऊ बोराडे, रवींद्र काका आहेर आणि समस्त येवला तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते मंडळी आणि आंबेगाव या गावातील सर्व ग्रामस्थ आणि तसेच मुख्यमंत्री साहेबांच्या असणाऱ्या लाडक्या बहिणी या सर्वांच्या माध्यमातून या वृक्ष लागवडीचा या ठिकाणी कार्यक्रम साजरा झाला आणि त्यामधून आदरणीय लाडके मुख्यमंत्री साहेब यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या म्हणजेच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्व मंडळींच्या माध्यमातून देण्यात येत आहे। धन्यवाद। एस मराठी न्यूजसाठी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।